स्त्री, एक मुलगी जेव्हा स्त्री बनते, लग्न होऊन घरी येते, तेव्हा एक निष्ठपणाने ती आपला संसार करत असते. आता एकनिष्ठ म्हणजे काय? लग्न झाल्यावर 4-6 महिन्यात जेव्हा पतीसोबत 2-4 शब्द होतात, तेव्हा स्त्री म्हणते, माय बापाच्या डोळ्यात काय दुसरा गेलता काय, हेच भेटला, दुसरा भेटला नव्हता का, म्हणते ना. तिथून 2-4 वर्ष गेले लग्नाला, लेकरं बाळ होते, म्हणतात या लेकराकडे पाहून जगायली, नाही तर मी तर कवाचंच काळं पांढरं केलं असतं, काय फायदा या आयुष्याचा. असं करता करता शेवटचा टप्पा येतो आयुष्याचा. लेकरं बाळा, नातू गतू सर्व होतात. शेवटी म्हणते मी होती म्हणून टिकलं, नाही तर कोण केला असता यांच्यासोबत संसार. आता यांनी चान्सच दिला नाही तर कोण करेल? हा आपला एकनिष्ठतेचा टप्पा आहे. एकनिष्ठ होऊन आपण आपला संसार चालवतो, आपल्या मुलाबाळाचं पालन पोषण करतो. आपण तक्रार करतो, पण ती गोड तक्रार असते, आणि ही गोड तक्रार पूर्णच पुरुष लोक मनावरही घेत नाही आणि ती घ्यायचीही नसते. आता एवढ्या ह्या अडीअडचणीतून जो आपण आपला गाडा चालवत असतो, त्यातील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे आईचा. आई होणं खूप सोपं आहे. मी तर म्हणते ना, आई होणं हे खूप सोपं आहे, पण सुजाण, त्यांचं चांगलं ऐकणारं असेल, व्यवस्थित कोणत्या एखाद्या स्पर्धेमध्ये, अभ्यासामध्ये बक्षीस प्रावीण्य मिळवणारं असेल, तर असं बालक नक्कीच सगळ्यांना आवडेल. पण त्या बालकाच्या मागं त्याच्या आईची तळमळ, आईची, आईवडिलांची धडपड कोणी पाहतं का? एखादं असंच बालक की ज्याला कोणाचंच मार्गदर्शन नाही, असं क्वचित एखादं घडतं, आणि तो जमाना तुमचा होता, वयस्करांचा होता. आपल्या जमान्यात होतं की आई वडिलांचं काही मार्गदर्शन नव्हतं, शेजाऱ्याचं पाहून शिकायचं, दुसऱ्याची पुस्तकं आणून शिकायचो आणि आपोआप मोठं व्हायचं. पण आताचा जमाना नाही. तुमचे लेकरं आपोआप शिकले तसे आमची शिकणार नाही. आता आपल्याला आई वडिलांना काहीतरी धडपडायचं आहे लेकरांसाठी, तुम्हाला काहीतरी करायचं आहे, कारण जग हे, युग हे स्पर्धेच आहे. तुमच्यासारख्या जमान्यात किंवा जुन्या जमान्यात एखादा मुलगा 4-2 लेकरातलं एखादा आपोआप लागून जायचं, दुःखे बेदुःखा. आता तसं करायचं नाही. आता 2च आहेत आम्हाला, तेही पण लाडाकोडाचे. त्या दोघांनाही आपल्याला घडवायचं आहे. 4-6तले एखादं घडलं गेलं म्हणजे पावलं असं नाही. आपल्याला 2 आहे, 1 आहे, त्यांनाच आता घडवायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला आपला कस लावायचा आहे, प्रयत्न करायचे आहे. जर आपण हातावर हात बांधून आपल्या लेकराला 2 टाईम खायला घातलं, सकाळी चहासोबत ब्रेड दिली, शेतात जाताना 10 रुपये दिले, म्हणजे तुमची जबाबदारी संपली नाही. तुम्हाला वाटते माझ्या आईनं तर मला 1 रुपया दिला, मी तरी 10 रुपये द्यायला. एवढं केल्यानं नाही होणार. तुम्हाला या जगाच्या स्पर्धेत जर लेकराला टिकवायचं असेल, घडवायचं असेल, तर तुम्हाला स्वतःला त्या स्पर्धेत उतरावं लागेल. काय काय आपल्याला मुलासाठी करता येईल, शेजाऱ्यांनीनं काय केलं ते आपल्याला करावं लागेल. शेजारणीनं साडी आणली म्हणून जर आपण साडी घेतली तर आपलं लेकरं बोंबलत असेल. शेजारणीच्या लेकराकडे पाहून आपल्या लेकराची आपल्याला प्रगती घडवायची आहे. शेजारणीचं लेकरू चुकत असेल तर आपल्याला आपल्या लेकराला सुधरवायचं आहे. शेजारणीचं लेकरू पुढे जात असेल, सुधारलेलं असेल, तर तिचं मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे. आतापर्यंत काय म्हणतो आपण की ज्या आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, काही आपण दुर्लक्ष केलं असेल, त्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. आता आपल्या मागे अनेक आव्हाने आहेत. कोणाच्या मागे घरच्या काही कटकटी असतील, कामं असतील, जबाबदाऱ्या असतील, घरातल्या वृद्धांच्या जबाबदाऱ्या जास्त असतील, दुखणे खुपणे असतील. हे सगळं करायचंच आहे, आपल्या 5वीला पुढचं आहे. पण याच्यासोबत आपल्याला आपलं पालकत्व निभवायचं आहे. आता याच्या संदर्भाने मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपल्याला काय करायचं आहे. जर आपल्याला काही चुका झाल्या असतील तर त्या आपल्याला कशा सुधारायच्या आहेत. एका जंगलात एक साधू महाराज राहायचे. त्या साधू महाराजांजवळ प्रत्येक अडचणीवर उपाय होता. आपण जातो साधू महाराजांजवळ, आपल्याला देतात धागे दोरे. त्या महाराजाजवळ धागे दोरे नव्हते, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन होतं. जे संकट घेऊन, जी समस्या घेऊन तुम्ही जाल, तिथून तुम्हाला ते उपाय मिळायचा, आणि फ्री ऑफ कॉस्ट, कोणतीही देणगी, पैसे तिथे लागायचे नाही. जायचं आहे का कोणाला? त्याच साधू महाराजाजवळ एक व्यसनी माणूस गेला
आणि तो व्यसनी माणूस म्हणाला, महाराज तुम्ही सर्व माणसांचे प्रॉब्लेम सॉल्व करतायत, अडचणी सोडवतात, माझी एक अडचण सोडवा की. काही नाही हो, मला ना दारूचं खूपच व्यसन आहे, माझं एवढं दारूचं व्यसन तुम्ही सोडवा. तुम्ही म्हणाल ते दान मी द्यायला तयार आहे, तुमच्या या मठाला जे म्हणाल ते देणगी मी द्यायला तयार आहे. आता त्याचे पिऊन याच्याजवळ काहीच नव्हतं राहिलं, पण तरी याचं मन मोठं होतं, देतो म्हणला बिचारा. तर साधू महाराज म्हणाले, बरं असं कर बाळा, आता थोडासा वेळ झाला, तू उद्याला ये. हा व्यसनी माणूस म्हणाला, ठीक आहे मी उद्याला येतो. याने पुन्हा दुसऱ्या दिवशी तयारी केली आणि वाटच पाहिलं होतं फुकटात भेटायला. आता हा त्रासलेला होता स्वतःच्या व्यसनाला, पण व्यसन सुटत नव्हतं. याला समजायला होतं आपण असं शरीराचं नुकसान केलं, घरादाराचं नुकसान केलं, पण सोडवण्याची कुठेतरी तळमळ होती त्याला. म्हणून गेला दुसऱ्या दिवशी सकाळीच साधू महाराजांच्या अगोदर हा आंघोळ बिंघोळ करून विभूत लावून तयार तिथं बसला. तर तिथे साधू महाराज नव्हते. त्या आजूबाजूला पाहिलं तर एका झाडाला कवटाळून साधू महाराज उभे होते. दोन्ही हाताने घट्ट पकडलं होतं आणि साधू महाराज, मला सोडवा, मला सोडवा, मला सोडवा. हे गेले तिथं व्यसनी माणूस म्हणाला, साधू महाराज येडे की पिशे हो तुम्हीच तर झाडाला कवटाळला आणि तुम्ही म्हणताय की मला सोडवा, मला सोडवा. एक हात तर तुम्ही तुमचे सोडवा. जेव्हा तुम्ही स्वतःचे हात स्वतः सोडसाल तेव्हा तुम्ही आपोआपच सोडवले जाल ना. साधू महाराज म्हणाले, हेच तर मी तुला सांगतोय, व्यसनानं तुला नाही धरलंय, तू व्यसनाला धरलंय. तू स्वतः जेव्हा तू व्यसनाला सोडशील तेव्हा तू आपोआप मुक्त होशील. त्याचप्रमाणे वाईट गोष्टी किंवा जे आपलं दुर्लक्ष आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. दुसरं कोणीच येऊन तुमच्या मुलाची जबाबदारी स्वीकारणार नाही. आपलं बाळ आहे, आपण आता